नमस्कार. आता सारंग आणि जानकीने केलेला प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. आता ऐश्वर्या तिथनं सारंगची डेड बॉडी बघून बाहेर पडलेली असते. ती जशी बाहेर पडते त्या पाठोपाठ आता ऋषिकेश बाहेर येतो आणि ऋषिकेश म्हणतो, माझा जो भाऊ गेला आहे तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे गेलेला आहे. मला कळलंय, तू त्याला खूप त्रास दिलास आणि त्याची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करण्याचा प्रयत्न केलास. एक गोष्ट लक्षात घे, त्याच्या नावावरची प्रॉपर्टी तुझ्या नावावर मी होऊ देणार नाही. सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणार नाही. ते ऐकून आता ऐश्वर्याला राग आलेला असतो. आता ऐश्वर्या तिथनं घरी आलेली असते. आता इकडे सारंगला त्याची वहिनी जानकी सांगत असते, सारंग भाऊजी, जे काही आपण करतोय ना त्या गोष्टीचा परिणाम आपल्या घरातल्यांच्या तब्येतीवर व्हायला नको. त्यावेळी सारंग म्हणतो, होय. त्यानंतर जानकीने जो प्लॅन तयार केलेला असतो त्या प्लॅनप्रमाणे जानकी घरी येते. आता इकडे सारंग गेला म्हणून त्याचे अंत्यविधी पार पडलेले असतात. त्याचा फोटो हा त्याच्या घरी लावला जातो. आता सगळेच जण त्याच्या फोटोला पाया पडण्यासाठी आलेले असतात. सगळेजण इकडे आता खोट्या खोट्याचं रडत असतात. इकडे सगळेच खोट्या खोट्याचं रडत असतात. त्यावेळेला तिथे ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या ही आता विधवेचं रूप घेऊन तिथे उभी असते आणि बघत असते सगळेच जण रडत आहेत. आता ऐश्वर्या विचार करत असते, हे सगळेच जण काहीतरी नाटक करत आहेत. हे कोणता तरी गेम माझ्यासोबत खेळत आहेत. पण हे असं का करत आहेत आणि हा कोणता नाटक आहे? ह्यांनी तर चक्क आता सारंगला मारलेली आहे. ऐश्वर्या म्हणत असते, पण सारंग मेलाय ही बातमी अजून सुमित्राईला का कळली नाही? ह्यांनी सुमित्राईपासून का लपवलेली आहे? हे सुमित्राईच्या एकदा कानावर घातलं पाहिजे असं ऐश्वर्याला वाटतं. आता ऐश्वर्या परत जाते आणि पांढरी साडी नेसून विधवेचं रूप घेऊन बाहेर येते. बाहेर आलेली ऐश्वर्या आता सारंगच्या फोटोला हार घालायला जाते. आता सगळेजण ऐश्वर्याकडे बघत असतात. तेवढ्यात सुमित्रा तिथे येते आणि सुमित्रा बघते तर काय, सारंगच्या फोटोला ऐश्वर्या हार घालणार असते. तेवढ्यात सुमित्रा म्हणते, काय करतेस ऐश्वर्या? त्यावेळी ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग गेलेत ना, फोटोला हार घालते. त्यावेळी सुमित्रा म्हणते, गप्पा बस, तू खोटारडी आहेस. माझा सारंग असा जाऊच शकत नाही. तू खोटं बोलतेस. आणि एक गोष्ट लक्षात घे, माझा सारंग तुला नकोचा होता. तुला आमच्या घरात व्यवस्थित राहायचंच नव्हतं. तुला नुसती भांडणं लावायची होती. असं बोलून सुमित्रा आता ऐश्वर्याला धक्के मारत घराबाहेर काढते. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.